तर नमस्कार, गोजरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपल्याला अगदी पारंपरिक म्हणजे आजी पंजींपासून चालत आलेली पारंपरिक रेसिपी करायची आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. आता थंडी चालू झाली आहे की नाही, मग आपल्या शरीरामध्ये ऊर्जा देणारी अशी आपण पारंपरिक आजी पंजीपासून चालत आलेली भाजी पाहूया. तर चला आता तयारी करूया. आजी पंजींपासून चालत आलेली तिळाची भाजी. आज आपल्याला करायची आहे तिळाची भाजी. तर इथे गावरान तीळ घेतलेले आहेत शेतातले, आणि गावरान तीळ हे थोडेसे काळसर रंगाचे असतात. तर हे तीळ आता आपण निवडून घेतलेले आहेत. आता ही तीळ आपण भाजून घेऊया. तर तीळ चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आणि मंद आचेवरतीच तीळ भाजायचे. चटचट करायला लागलेले आहेत आणि मंद आचेवरतीच तीळ चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे, म्हणजे भाजीला टेस्ट देखील छान येते. तर जुन्या काळी अशा भाज्या करायच्या. आजी पंजी अशा भाजी करत असे, तिळाची भाजी थंडीमध्ये. म्हणजे तीळ हे उष्ण असतात, त्याच्यामुळे तिळाची भाजी केली की मग थोडी शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण होते. तर तीळ पाहू शकता असे चटचट करायला लागलेले आहेत, म्हणजे आपले खमंग असे तीळ भाजले आहेत. आता ही तीळ आता आपण काढून घेऊया. आणि तीळ भाजायला लागली की एक खमंग वास यायला लागतो. तर अशाच प्रकारे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, आता तीळ आपण उतरून घेऊया. शेंगदाणे भाजून घेऊया. तर शेंगदाणे चांगले आपले खरपूस असे भाजले आहेत. चांगले डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे, म्हणजे खरपूसपणा आला शेंगदाण्यांना की आपल्याला उतरून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे आपले भाजले आहेत, काढून घेऊया आपण. आता आपण तीळ वाटून घेऊया. तीळ आपले चांगले खमंग असे वाटून झालेले आहेत. आता अशा पद्धतीमध्ये वाटून घ्यायचं. आता काढून घेऊया. आणि तिळाचा खमंग असा वास येत आहे वाटल्याच्या नंतर. खरपूस असे तीळ भाजून घेतले की मग वास पण खूप छान येतो. हे पहा, आता काढून घेऊया आपण. आता आपण शेंगदाणे देखील वाटून घेऊया. आणि आपण सालीसकटच घेतलेले आहेत शेंगदाणे. सालीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्व असतात, त्याच्यामुळे साल काढून टाकायचे नाही, सालीसकटच घ्यायचे शेंगदाणे कधी पण. आणि खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतले की मग भाजी देखील चवीला छान होते. तर आपले शेंगदाणे इथे वाटण करून झालेले आहेत. आता काढून घेऊया आपण. आता आपण भांडं ठेवून घेऊया. आता गरम करून घेऊया. आपण तेल टाकून घेऊया. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. आता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. मोहरी टाकून घेऊया आपण. आणि मोहरी चांगली तडतडून द्यायची. मोहरी चांगली तडतडली आहे. जिरे टाकून घेऊया. जिरे चांगले फुलून द्यायचे आपल्याला. थोडासा कढीपत्ता, लसूण पाकळ्या आपण घेतलेल्या आहेत इथे भरपूर साऱ्या, आणि ठेचून घेतलेला आहे लसूण. तर लसूण चांगलं आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्कीच करून पहा, आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आहे. तर लसूण चांगला आपल्याला तडतडून द्यायचा लालसर रंगावरती. खमंग फोडणी केली की मग भाजीची चव दुपटीने वाढते. आता यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया, बारीक कट केलेला. आता कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर कांदा चांगला आपला परतला गेला आहे. आता यामध्ये आपण मसाले टाकूया. इथे लाल तिखट घेतलेला आहे. तर इथे काळा मसाला घेतलेला आहे घरगुती. थोडीशी हळद. तर मसाले चांगले आपण परतून घेऊया तेलावरती.
तेल सुटेपर्यंत मसाला चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो टाकूया. 2 मिनटं परतून घेऊया. टोमॅटो आपला चांगला परतला गेला आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकूया थोडंसं. पाणी टाकून आपल्याला मसाला हा शिजवून घ्यायचा आहे थोडासा. तर आपण झाकण ठेवूया आणि 2 मिनटं वाफ काढूया फक्त. तर झाकण काढूया आपण आणि मसाला पाहू शकता, मसाला चांगला शिजला आहे आपला आणि तेल देखील सुटला आहे. आता यामध्ये आपण तीळ टाकून घेऊया वाटलेले. थोडासा शेंगदाण्याचा कूट परतून घेऊया. तर 1-2 मिनटं आपण परतून घेऊया चांगलं. तसे आपण तीळ भाजलेच होते खमंग असे. चांगलं परतलं आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. आता भाजी आपल्याला जास्त पातळसर पण नाही आणि घट्टसर पण नाही, मीडियममध्येच भाजी करायची. आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता एक उकळी आणूया आपण. झाकण ठेवूया आणि एक उकळी आणूया. आता आपण झाकण काढून पाहूया. छानपैकी अशी उकळी यायला लागलेली आहे आणि घमघमाट सुटलेला आहे बरं का भाजीचा. मस्तपैकी आपली भाजी होणार आहे. कसुरी मेथी आहे ती टाकून घेऊया. भाजीला चांगली खदखदून अशी उकळी आलेली आहे आणि अशी दाटसर झालेली आहे भाजी. तर तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं, त्याच्यामुळे आपण ही थंडीमध्ये ही भाजी आवर्जून खाल्ली गेली पाहिजे. तर तुम्ही नक्कीच या थंडीमध्ये अशी भाजी करून पहा, खूप छान लागते चवीला. तर आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. उतरून घेऊया. भाजी आपण खाली उतरवली आहे. तरी पाहू शकता छानपैकी अशी उकळीच फुटत आहे. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा, खूप चवीला छान लागते. तिळाची खमंग थंडीमधली पौष्टिक भाजी तोंडाला चव आणते. नुसत्या वासाने देखील खाऊ वाटेल इतकी भारी होते बरं का भाजी. तर आपण पातेल्यामध्ये भाजी काढून ठेवलेली आहे. तर तुम्ही नक्कीच या थंडीमध्ये अशा प्रकारची भाजी करून खा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.